कोणी जातीपातीचे राजकारण करू नये. महेश निकम प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचा PR कार्डचा मुद्दा. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपले पॅनल उभे केले आहे. PR कार्डचा प्रभावी मुद्दा घेऊन या प्रभागात निवडणूक लढविली जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पक्षाने भाग्यश्री जोगस, अनामिका पांगारकर, ज्ञानेश्वर ढोबळे आणि महेश निकम यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचे 4ही उमेदवार सध्या निवडणूक प्रचार करत आहेत. प्रभागातील नागरिकांना PR कार्ड देणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्याला घेऊन ही निवडणूक लढविली जात आहे. या 4ही उमेदवारांनी बुधवारी सायंकाळी आपल्या प्रभागात रॅली काढली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. मी महेश विष्णुराव निकम, प्रभाग क्रमांक 13चा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा. आम्ही 4ही पॅनल मध्ये उभा आहे. माझं एक सांगायचं झालं तर महेश निकम याची ओळख सर्वांना अशी आहे, मतदारांना. मतदार काय कुठल्या जातीपातीचा नसतो. मतदार हा असा असतो त्याच्यासाठी धावून जाणारा माणूस, त्याच्यासाठी धावून जाणारा आपला हक्काचा माणूस. जो भाऊ फोन केला 5 मिनिटात आलो बाबा, चल तुझ्यासाठी काम करू राहिलो मी. सगळ्यांना एक आवडता माणूस लागतो की बाबा जो आपल्या कामात प्रत्येक गोष्टीत, पोलीस स्टेशन असो, कुठं नगरपालिका असो, घाटी असो, कुठं असो, त्यांच्या सुखा दुःखात उभा राहणारा त्यांचा हक्काचा माणूस लागतो. कोणीही या जातीपातीचं राजकारण इथं करू नये. दुसरी गोष्ट की पैशाच्या ह्या गोष्टी ज्या चालू आहे बाहेर अशा त्या पण करू नये. मतदार हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि तो पूर्ण आम्हाला विश्वास आहे की हा मतदार आमच्या 4ही जे आहे, भाग्यश्रीताई जोगस असतील, अनामिकाताई पांगारकर असतील, ज्ञानेश्वर माऊली ढोबळे असतील आणि मी स्वतः, आम्हाला चौघांना चांगल्या प्रचंड मतांनी निवडून देतील असा विश्वास आहे. आणि सर्वांनी फक्त आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं एवढीच विनंती करतो. खऱ्या अर्थानं जालना महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे आणि जालना शहराची ही पहिली महापालिका आहे आणि त्यामुळे या पहिल्या महापालिकेमध्ये निवडणूक लढत असताना आम्ही जनतेसमोर जात आहे आणि जनतेच्या प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक डोर टू डोर आम्ही प्रचार करत आहे. खऱ्या अर्थानं मागील आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही नगरसेवक असताना जी कामे केली, विकास कामे केली, त्या कामांना लोकांना चांगला प्रतिसाद आहे, विकासाला चांगला प्रतिसाद आहे आणि त्यामुळं जनतेचा उत्कृष्ट असा प्रतिसाद असल्यामुळं प्रचारामध्ये रंगत वाढलेली आहे. खऱ्या अर्थानं मतदारांच्या समोर जात असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो मागील काम केलेला त्याचा समाधान जाणवत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून भरपूर त्यांच्याकडे अपेक्षा आहेत की अपेक्षा जसं काय आहे की शहर आता मोठं होत आहे, विस्तारित होत आहे. जसा माझ्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये जवळपास काही कॉलनी भाग आहे आणि काही स्लम भाग आहे. स्लम भागांचा विषय जर ठरला तर प्रामुख्यानं सर्व जे घरधारक आहेत त्यांना PR कार्डचा मुद्दा प्रामुख्यानं आवडत आहे आणि भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि संबंधित सर्व इस्लाम भागातले जे संजय नगर असतील, इतर जो काही आमचा झोपडपट्टी वस्तीचा काही भाग आहे त्या भागामध्ये सर्व नागरिकांना PR कार्ड मिळावे अशी त्यांची मागणी आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार या मागणीसाठी येणाऱ्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा करू आणि निश्चितच येत्या काही महिन्यातच आम्ही त्यांना PR कार्ड लागू करून देऊ. आणि तसेच जे काही सामाजिक जे तरुण आहेत, महिला आहेत, त्यांच्या अपेक्षा आहेत की त्यांच्या कामाला हाताला काम मिळालं पाहिजे. विकासाबरोबर त्यांना लोकप्रतिनिधीकडून एक विकासाच्या सोबतच आर्थिक बाजूने त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांची मागणी येत आहे आणि या आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये तरुणांना रोजगार, महिलांच्या हाताला काम आणि बेरोजगारी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद. नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे. तुम्ही आता बघू शकता पाठीमागे घ्या की प्रचारामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि नागरिकांच्या चेहऱ्यावरच सांगत आहे की आम्ही काय कामं केली आणि काय काम करायला पाहिजेत आणि आमच्या अपेक्षित त्यांना जे आहे ते समाधान आहे. त्यांना समाधानकारक आमच्याकडनं झालेल्या कामाबद्दल वाटत आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून BJP कडून उभी आहे. आमचा प्रश्न महिलेसाठी, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम उभी राहीन महिलांच्या पाठीशी. तसेच आताच देवेंद्रजींनी महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून मॉल सुरू करून देण्याची जी घोषणा केली आहे त्यासाठी मी सदैव महिलांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांनी जे काही आश्वासनं केलेली आहे आमच्या ज्येष्ठांनी त्या पूर्ण करण्याची मी प्रयत्न करेन. आणि अत्याचार होत आहेत,
जे महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यासाठी मी प्रयत्न करीन आणि लवकरात लवकर प्रत्येक विभागात प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्याची प्रयत्न करेन. छान रिस्पॉन्स आहे महिलेचा, छान आहे. आणि तुम्ही जसं की बघताय की आमच्या माग केवढा प्रचंड तोफा सोबत आहे, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाहीये. सगळीकडे रिस्पॉन्स छान भेटत आहे, पॉझिटिव्ह आहे. नमस्कार, माझं नाव सौ भाग्यश्री सुजित कुमार जोगस. मी प्रभाग क्रमांक 13 मधून उभी आहे. आमचं हे सबका साथ सबका विश्वास सबका विकास यावर आम्ही निवडणुकाला सामोरे जात आहोत. आणि आमचं स्लोगन, आमचं अजेंडा आहे की सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, रस्ते असतील, नाल्या असतील आणि महिला सशक्तीकरणावरती आमचा भर जास्त देण्यात येणार आहे. नमस्कार, थँक्यू.